राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नानाभाऊ, राज्यातील राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केले तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येत नाही। ऐका पुढे, अजून संपलं नाहीये। अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा, शांत बसा, शांत बसा। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। एक अतिशय महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी बातमी सध्या समोर येते। देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सगळ्यात मोठी घोषणा आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे। कुणाला लाभ मिळणार आहे, कोण या कर्जमाफीसाठी पात्र आहेत, बघूयात आजच्या व्हिडिओमधनं। तर मंडळी, राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आणि यावेळेस अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत। महायुती सरकार सत्तेत आल्यापासून कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। राज्याचे नवनिर्वाचित अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मांडताना कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणा केली आहे। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यासाठी समिती गठीत केलेली आहे। 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आज मी जाहीर करत आहे, असं त्यांनी सांगितलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेली आहे। अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार सांभाळल्यानंतर ही योजना कर्जमाफीची योजना घोषित केलेली आहे। तसंच जे शेतकरी नियमित कर्जफेड करत आहेत त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार असल्याचीही माहिती फडणवीसांनी केली आहे। कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीनुसार निर्णय हा घेण्यात येणार आहे। शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमचा कर्जमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प असून समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजना केल्या जात आहेत। आणि महायुती सरकार सत्तेत आल्यापासून विरोधकांकडून महायुती सरकारला शेतकरी कर्जमाफीच्या योजनेचं काय झालं असा जाब विचारला गेला होता। निवडणूक झाल्यानंतर सरकार शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन विसरले की काय अशी टीका विरोधकांकडून केली जात होती। मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करून विरोधकांच्या या टीकेतील हवा काढून घेतलेली आहे। ही कर्जमाफी नेमकी कुणाला मिळणार याचे निकष आणि तपशील अद्याप समोर येणं बाकी आहे। तर मंडळी, शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर झाली आहे। कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत ते बघा। 2 लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी, ज्यांचं पीक कर्ज थकलेलं आहे असे शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत।
30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनाचा लाभ हा या घोषणेच्या माध्यमातून देण्यात येतो आहे. तर मंडळी, अशा पद्धतीचे शेतकरी हे यासाठी पात्र असणार आहे. याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा. धन्यवाद.